नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सारंग जानकीला भेटण्यासाठी धावत पळत सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो। आता सारंग जानकीची ती अवस्था पाहतो, त्याला खूप वाईट वाटतं। सारंग धावत पळत जानकीजवळ जातो आणि आवाज देत म्हणतो, वहिनी। परंतु त्याचवेळी ऋषिकेश आता सारंगला थांबवतो आणि म्हणतो, थांब, तू इथे का आलायस अगोदर सांग। तर सारंग म्हणतो, दादा, मला वहिनीशी बोलायचं आहे। ऋषिकेश म्हणतो, नाही सारंग, तुला जानकीला भेटता येणार नाही, तिच्याशी बोलताही येणार नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। परंतु सारंग काही तिथून जायला तयार नसतो। सारंग ऋषिकेशसमोर हात जोडत असतो आणि म्हणतो, दादा, प्लीज माझं ऐकून घे, मला माफ कर, परंतु मला वहिनीला भेटू दे। परंतु ऋषिकेश म्हणतो, नाही सारंग, मी काही झालं तरी तुला जानकीशी बोलू देणार नाही, कारण आज जानकीची जी अवस्था झाली आहे त्याला तू जबाबदार आहेस। असं म्हणत आता ऋषिकेश सारंगला बाजूला लोटून देतो, त्याला बाहेर ढकलतो। परंतु सारंग पुन्हा एकदा जानकीशी बोलण्यासाठी ऋषिकेशला विनंती करू लागतो। ऋषिकेश म्हणतो, नाही, मी एकदा म्हणालो ना, तू इथून निघून जायचं। परंतु त्याचवेळी ऋषिकेश आणि सारंगचा आवाज जानकीच्या कानी पडतो। जानकीला जाग येते, तर जानकी पाहते तर सारंग आता ऋषिकेशसमोर हात जोडत म्हणतो, दादा, प्लीज मला एकदा वहिनीशी बोलू दे, एकदा वहिनीला भेटू दे। ऋषिकेश आता सारंगचा हात पकडतो आणि जानकीच्या समोर घेऊन येतो आणि म्हणतो, बघ, आज तुझ्या या वहिनीची काय अवस्था झाली आहे। अरे, तिच्या चेहऱ्यावरचं तू हसू काढून घेतलेस। एकीकडे तिच्या आईला गमावण्याचं दुःख, तर दुसरीकडे ती खरी असतानाही तिला हरवण्याचं दुःख तिला झालंय, आणि आज तिची जी अवस्था झाली आहे ना, त्याला सर्वस्वी तू आणि तुझी बायको जबाबदार आहे। असं म्हणत आता ऋषिकेशने चांगलंच सारंगची कान उघडणी केलेली असते। या सगळ्याचा सारंगलाही पश्चाताप होत असतो। तर ऋषिकेश सारंगला म्हणतो, तिला तर तुम्ही या सगळ्यात मारूनच टाकलं आहे, परंतु आता जी काही जिवंत राहिली आहे ती सुद्धा पुरतं मारून टाकण्यासाठी आलायस का तू इथे। असं म्हणत ऋषिकेश आता सारंगला प्रश्न विचारतो। सारंग मात्र बिथरून गेलेला असतो, कारण ऐश्वर्याचं ते वागणं सारंगला सतत आठवत असतं आणि आपल्यामुळे जानकी वहिनीची झालेली अवस्था हे आता सारंगलाही सहन होत नसतं। परंतु सारंग काहीच बोलत नाही। ऋषिकेश विचारतो, सांग ना, तू इथे का आलायस। तर जानकी आता सारंगला विचारते, सारंग भाऊजी, तुम्ही इथे का आला आहात। तर सारंग जानकीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, मी जुना सारंग शोधायला इथे आलो आहे। वहिनी, जुना सारंग, ज्या सारंगने मातेशी एकनिष्ठ राहून मातीला जीव लावणारा सारंग मी शोधायला आलो आहे। दादा वहिनीच्या आनंदात आनंद मानणारा सारंग मी शोधायला आलो आहे। असं म्हणत तो ऋषिकेशचा हात धरू लागतो, परंतु ऋषिकेश त्याचा हात बाजूला करतो, कारण आत्तापर्यंत सारंगच्या वागण्यामुळे आता ऋषिकेशचा सारंगवर असणारा विश्वासही उडालेला असतो। सारंग म्हणतो, हो वहिनी, ज्या मातीत मी लहानाचा मोठा झालो तीच माती मी शोधायला आलो आहे। वहिनी, अगं, एखादं रोपटं ज्यावेळी मरतं त्यावेळी तू असंच म्हणतेस ना, की ज्या मातीत होतं त्या मातीत नेऊन लावावं, म्हणजे ते भरभरून वाढू शकतं। मग आज मी त्याच मातीत पुन्हा एकदा आलो आहे। माझ्या दादा वहिनींच्या छायेतच मी लहानाचा मोठा झालो, त्याच प्रेमाच्या छायेत पुन्हा एकदा स्वतःला रुजवायला आलो आहे। दादा, आता तरी मला थांबवू नकोस। असं म्हणत आता सारंग ऋषिकेशसमोर हात जोडतो, परंतु ऋषिकेश पुन्हा एकदा सारंगला ढकलून देतो, कारण सारंगच्या या बोलण्यावर ऋषिकेशचा अजिबातच विश्वास नसतो। जानकी म्हणते, अहो, तुम्ही काय करताय। सारंग भाऊजी, काय झालंय नक्की, तुम्ही इथे का आलायत, मला तर काहीच कळत नाही। असं म्हणत जानकीही आता प्रश्नचिन्ह उभं करते। परंतु सारंगची ती अवस्था पाहून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं। खरं काय खोटं काय कोणाला काहीच कळत नसतं, कारण सारंगचंही वागणं खरं आहे की खोटं यावर विश्वास तरी कसा ठेवावा हा प्रश्नही जानकीच्या समोर असतो। इकडे मात्र ऋषिकेशचा अजिबातच विश्वास नसतो। आता ऋषिकेश सारंगला म्हणतो, तुझी ही खोटी नाटकं बंद कर। तुझ्या बायकोसोबत राहून तूही चांगलीच नाटकं करायला शिकलायस, म्हणजे नाटकाची शाळाच तुम्ही चालू केली आहे। कसं आहे ना, इथे आमच्यासमोर येऊन नाटक करायचं आणि तिथे जाऊन एकमेकांना टाळ्या देऊन आपण कसं समोरच्याला गंडवलं, कसं त्यांना गुंडाळलं याचा आनंद व्यक्त करायचा, सेलिब्रेशन करायचं, हे तर तुमचं चालूच आहे ना। परंतु सारंग, आता हे कुठेतरी थांबवा, या सगळ्याला आम्ही कंटाळलो आहोत। नको सारंग, या सगळ्याला आम्ही खरंच खूप कंटाळलो आहोत रे, आता हे थांबवा, कारण तुमच्या या नाटकांमुळे आज जानकीच्या चेहऱ्यावरचं हसू मी गमावलं आहे। माझी जानकी तुमच्यामुळे इतकी खचली आहे की तिला उभं राहणंही कठीण झालं आहे। असं म्हणत ऋषिकेश आता सारंगला म्हणू लागतो, सारंग,
थांबव तुझं हे नाटक. सारंग म्हणतो, नाही दादा, माझं हे नाटक नाही आहे. आत्तापर्यंत मी नाटक केलं, आत्तापर्यंत तुम्हाला त्रास दिला आणि माझ्या या नाटकामुळे तुम्हाला खूप त्रासही झाला आणि त्या सगळ्याचा आता मला पश्चाताप होतो आहे आणि म्हणूनच मी माफी मागायला इथे आलो आहे. दादा, माझ्यावर विश्वास ठेव. परंतु ऋषिकेशने तर पाठ फिरवलेली असते. जानकी सारंगकडे पाहत असते. सारंग म्हणू लागतो, खरंच वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, मी जे काही वागलो आहे त्या गोष्टीचा खरंच मला पश्चाताप होत आहे गं. कसं वागलो मी तुमच्यासोबत, कसं अपमान केला मी तुमचा. आता सारंगला सर्व जुने क्षण आठवू लागतात. सारंग म्हणू लागतो, स्वतःचा चेहरा आरशात बघण्याची सुद्धा लाज वाटते मला. असं म्हणत सारंग डोक्यावर हात मारतो आणि म्हणू लागतो, कसा वागलोय मी. सारंग म्हणू लागतो, ज्या वहिनीने मला अगदी स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, कधीही भेदभाव केला नाही. सारंग भाऊजी म्हणत तिने माझ्या मागे पुढे केलं. मला काय हवं काय नको हे आईपेक्षाही तिनेच आणलं. तिच्या कपाळी ऐश्वर्याने मात्र खोटं नाणं लावलं आणि हा सारंग मात्र ठोंब्यासारखा उभा राहून पाहत होता. माझ्या वहिनीच्या कपाळी खोटं नाणं असताना सुद्धा हा सारंग मात्र काहीच बोलू शकला नाही, कारण बायकोचा बैल झाला होता हा सारंग. असं म्हणत आता सारंग जुन्या गोष्टी जानकी आणि ऋषिकेशसमोर बोलू लागतो. सारंगला आठवतं ओवीसोबतचं वागणं. सारंग म्हणू लागतो, आणि माझी परीराणी नेहमी गुलाबजामुन काका असं म्हणत माझ्या मागे पुढे करायची. तिलाही मी माझ्यापासून दूर लोटलं होतं. का तर त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून, ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन माझ्या परीराणीला मी जवळही घेतलं नाही. नेहमीच ती गुलाबजामुन काका म्हणून माझ्यासोबत असायची आणि आत्ता मात्र ती माझ्यापासून खूप दुरावली आहे. असं म्हणत सारंगला ते क्षणही आठवू लागतात. सारंग म्हणतो, काय करू, ह्या सगळ्याची परतफेड मी कशी करू. असं म्हणत सारंग आता जानकीच्या बाजूला बसतो. तिचा हात हातात घेतो आणि जानकीला विचारतो, वहिनी, तू मला माफ करशील का गं. माझी परीराणी पुन्हा एकदा माझ्याजवळ येईल का गं. असे प्रश्न विचारू लागतो. सारंगच्या डोळ्यातील ते अश्रू खरे की खोटे हे मात्र काहीच कळत नसतं, कारण आत्तापर्यंत सारंगने खोटी नाटक केलेले असतात आणि जानकी आणि ऋषिकेशला फसवलेलं असतं आणि म्हणूनच ऋषिकेश मात्र या सगळ्याकडे पाठ करतो. जानकी मात्र सारंगकडे पाहत असते. सारंग पुढे म्हणतो, जानकी वहिनी, अगं रणदिवे कुटुंबांमध्ये मी सगळ्यात लहान मुलगा आणि सगळ्यांचाच खूप लाडका होतो. सर्वच जण खूप लाड करायचे आणि शेतीची कामं मी आवडीने करायचो. ताठ मानेने जगत होतो आणि मनावर मात्र कसलेही खोटेपणाचे डाग नव्हते. परंतु त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात आल्यानंतर मी स्वतः मात्र बदलून गेलो. स्वतःला इतकं बदललं की आता मात्र मला माझीच लाज वाटत आहे. काय करू मी, मला काहीच कळत नाही आहे. असं म्हणत सारंग व्यक्त होत असतो. त्याला या सगळ्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो. उशिरा का पण होईना, परंतु सारंगचे डोळे मात्र उघडलेले असतात. सारंग स्वतःलाच बैलाची उपमा देतो आणि म्हणू लागतो, बैल आहे मी, बैल, बायकोचा बैल, बायकोच्या इशाऱ्यावर नाचणारा. अरे दादा, तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात होती, तुमच्यासारखी लाख मोलाची संपत्ती माझ्यासोबत होती, परंतु नाही. प्रॉपर्टीच्या नादी लागून कसा वागलो मी, त्या ऐश्वर्याच्या नादी लागलो. का तर प्रॉपर्टी मिळावी हे भूत त्यांनीच तर माझ्या डोक्यात भरवलं होतं. परंतु या सगळ्यामध्ये मी माझी लाख मोलाची माणसं गमावली. या सगळ्याचा सारंगला पश्चाताप होत असतो. तो डोक्यावर हात मारत असतो. सारंग ऋषिकेशला म्हणतो, दादा, एखाद्यावर हल्ला केला तर त्याच्यावर हाफ मर्डरची केस लागू होते, त्याला तुरुंगात टाकलं जातं. परंतु मी माझ्याच माणसांशी गद्दारीसारखा वागलो आहे. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी मी माझ्या माणसांना दुखावलं आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला केला. मग आता मला कुठली शिक्षा मिळणार आहे, कुठल्या न्यायालयात मला उभं केलं जाणार आहे. सांग ना दादा, मला ही शिक्षा व्हायला हवी आणि मी सुद्धा शिक्षेसाठी पात्र आहे. बोल ना वहिनी. असं म्हणत आता सारंग जानकी आणि ऋषिकेशला आपल्याबद्दलचं सगळं काही सांगत असतो. आपलं मन व्यक्त करत असतो. आपल्या चुका त्यांच्यासमोर मांडत असतो. सारंग म्हणतो, नाही, आता बस झालं. ह्या सगळ्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. कोणती शिक्षा मला मिळायला हवी. असं म्हणत सारंग विचार करू लागतो आणि त्याचवेळी तिथे असणारं जानकीचं चप्पल तो हाताशी घेतो आणि म्हणू लागतो, आता मी स्वतःला शिक्षा करून घेईन. असं म्हणत सारंग चपलाने स्वतःलाच मारत असतो. ऋषिकेश काही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. तर इकडे जानकी मात्र आपलं सलाईन काढून टाकते. ऋषिकेश म्हणतो, जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही काय करताय हे. असं म्हणत त्याच्या हातातील चप्पल काढून घेते. सारंग म्हणतो, हो वहिनी, योग्य तेच करत आहे. मी मला स्वतःला शिक्षा देत आहे, कारण आत्तापर्यंत मी जे काही वागलो आहे त्यानंतर माझी हीच लायकी आहे, हीच माझ्यासाठी शिक्षा योग्य आहे. वहिनी, तू एक काम कर ना, तूच मार ना मला, तू चपलेने मार. असं म्हणत सारंग आता जानकीचा हात घेतो आणि स्वतःला मारून घेत असतो. जानकी म्हणते, थांबा सारंग भाऊजी, काय चाललंय हे. अहो, स्वतःला अशी शिक्षा का देत आहात.
ऋषिकेश म्हणतो, सारंग बस कर तुझी ही नाटकं, कारण हे सुद्धा तू तुझ्या बायकोच्या सांगण्यावरूनच करतोयस हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु आता तुझ्या या नाटकांना आम्ही भुलणार नाही. जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, हे नाटक नाही आहे. सारंग भाऊजींच्या डोळ्यातील हे अश्रू खोटे नाही आहेत. मी ओळखते सारंग भाऊजींना. आज सारंग भाऊजींच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्यामध्ये असणारा खरेपणा मला दिसतोय. सारंग भाऊजी खरे आहेत. आज त्यांच्या डोळ्यातील अश्रूही खरे आहेत. सारंग भाऊजी खोटं नाही बोलत आहेत आणि ते नाटकही करत नाही आहेत. आता मात्र ऋषिकेश विचारतो, काय पुरावा आहे याचा? जानकी म्हणते, सारंग भाऊजींचे डोळे आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू मला माहीत आहे. मी ओळखते सारंग भाऊजींना आणि सारंग भाऊजींच्या डोळ्यातील अश्रूच मला सांगत आहेत की हे सगळं काही खरं आहे. हे सारंग भाऊजींचं नाटक नाही. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुझ्याकडे काय पुरावा आहे? म्हणजे कसा विश्वास ठेवावा याच्यावर? कारण खऱ्या खोट्याची सीमाच याने पुसून टाकली आहे. असं म्हणत ऋषिकेश आता सारंगवर आरोप करू लागतो. खरं तर सारंगच्या वागण्याची जाणीव त्याला करून देत असतो. आता सारंगलाही ते सर्व क्षण आठवत असतात, ज्यावेळी त्याने आपल्या फॅमिली फोटोला आग लावलेली असते. ते सर्व सारंगला आठवत असतं. ऋषिकेश म्हणतो, चांगल्या वाईटाची लक्ष्मण रेषाच या माणसाने पुसून टाकली आहे जानकी, आणि तरीही तू या माणसावर विश्वास दाखवत आहेस. असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, नाही जानकी, हा माणूस बदललेला नाही. जानकी, या माणसाने फक्त मनानेच आपल्यामध्ये बदल केला नाहीये, तर आत्मासुद्धा त्या ऐश्वर्याकडे गहाण ठेवलाय, गहाण. असं म्हणत आता ज्यावेळी ऋषिकेश हे वाक्य बोलतो त्यावेळी मात्र सारंगला आठवतं की ज्यावेळी ओवी आजारी असते आणि सुमित्राताई तिला भेटण्यासाठी गेलेल्या असतात, त्यावेळी सारंगने खोटे आरोप केलेले असतात की ओवीला बरं नाही आहे, हे सगळं काही नाटक आहे, हे सगळं काही जानकी वहिनी नाटक करत आहे. खरंच त्या ठिकाणी ओवी होती की हे सगळं काही नाटक आहे? हे सर्व क्षण आता सारंगला आठवत असतात. ऋषिकेशच्या एक एक शब्दामागे त्याला प्रत्येक घटना आठवत असतात. सारंग ऋषिकेशला म्हणालेला असतो, तुझ्या बायकोने नानांना जिन्यावरून खाली ढकललं आहे आणि तू आमच्यावर आळ घेतोयस. आणि या सगळ्यामुळे जानकी, ऋषिकेश आणि छोट्या ओवीला घरही सोडावं लागलेलं असतं. त्यांना वनवास भोगावा लागलेला असतो. याला कुठेतरी कारणीभूत सारंगही असतो आणि म्हणूनच सारंगला ते सर्व क्षण आठवतात. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो. तर ऋषिकेश म्हणू लागतो, आत्तापर्यंत आपलं घर उद्ध्वस्त करू पाहणारा सारंग आज असा काय चमत्कार घडलाय की विभीषणासारखा तो आमच्या बाजूने येऊन आम्हाला मिळण्याचा प्रयत्न करतो. तर सारंग आता ऋषिकेशच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, कारण आज ऐश्वर्याचा खोटा चेहरा माझ्या समोर आला आहे. ऐश्वर्याचं नाटक मला कळालं आहे. त्यांचं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो. जानकी आता सारंगकडे पाहू लागते. सारंग नक्की काय बोलत आहे हे जानकीलाही कळत नसतं. तर आता सारंग ऋषिकेशला म्हणतो की हो दादा, माझ्याशी खोटं बोलून त्यांनी माझ्याकडून काय काय करून घेतलं या सगळ्याची आता मला जाणीव होत आहे. सगळं काही मला कळत आहे आणि आता मला कळालं आहे की त्या ऐश्वर्याचं खरं रूप काय आहे. आता मात्र ऋषिकेशही धक्क्याने सारंगकडे पाहू लागतो. सारंग म्हणतो की हो, आज मला ऐश्वर्याचं खरं रूप कळालं आहे. ऐश्वर्यामुळे मी माझं हस्त खेळतं घर तोडलं आहे, परंतु नाही, या सगळ्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. असं म्हणत सारंग स्वतःला मारून घेत असतो. जानकी त्याला थांबवते आणि म्हणू लागते, सारंग भाऊजी काय करताय तुम्ही हे? सारंग म्हणतो की हो, मी माझ्या योग्यतेप्रमाणेच करत आहे, हीच माझी लायकी आहे. असं म्हणत सारंगला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. जानकी म्हणते, सारंग भाऊजी. आता सारंग मात्र तिथेच कोसळतो. जानकीच्या मांडीवर डोकं ठेवतो. ऋषिकेश म्हणतो, मला तरी याच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे. तुला असं काय कळालं की ज्यामुळे तुझ्यासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आला आहे? तर आता सारंग घडलेला सर्व प्रकार जानकी आणि ऋषिकेशला सांगू लागतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या मला म्हणाल्यात की त्या आई होणार आहेत आणि मी बाबा होणार आहे, आणि मला खरंच खूप आनंद झाला होता आणि म्हणूनच मी ही आनंदाची बातमी नानांना, आईलाही सांगितले. आईने तर देवासमोर साखरही ठेवली आणि सगळेजण खूप खुश होतो. आणि त्यानंतर ऐश्वर्या कुठेतरी बाहेर जायला निघाल्यात. मी त्यांच्या मागावर गेलो तर त्या हॉटेलमध्ये त्यांच्या फ्रेंडसोबत दारू पित होत्या आणि त्याचवेळी मला कळालं की ऐश्वर्या हे सगळं काही नाटक करत आहे. आपलं घर पोकरण्यासाठी त्यांनी फक्त माझा वापर केला आहे. मला फक्त त्यांनी स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी वापर केला आहे, हे सगळं मला कळालं. आणि त्यानंतर वहिनी मी ठरवलं की हे सगळं काही तुम्हाला सांगावं आणि म्हणूनच धावत पळत मी इथे आलो. असं म्हणत सारंग खूप रडत असतो. जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून सारंग ढसाढसा रडत असतो. जानकी त्याला सावरते, त्याचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, सारंग भाऊजी, तुम्हाला माहीत आहे का, ज्यावेळी आपलं लेकरू दिवसभर खोड्या करतं, मस्ती करतं आणि नंतर
गपचूपपणे आपल्या आईच्या कुशीत येऊन लपतं आणि तेव्हा जसं आईला वाटतं तसंच मला आजही वाटत आहे. सारंग म्हणतो, परंतु वहिनी, मी खरंच या सगळ्याला कंटाळलो आहे. मला खूप त्रास होत आहे. वहिनी, मी नाही गं स्वतःला सावरू शकत. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्हाला स्वतःला सावरावंच लागेल. सारंग म्हणतो, परंतु वहिनी, मी आतून तुटून गेलो आहे गं. हे सगळं काही नाही सहन होत. जानकी सारंगला सावरते आणि म्हणू लागते, सारंग भाऊजी, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता जे तुटलंय ते जोडायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर सारंगला काहीच कळत नाही. सारंग जानकीकडे पाहतो आणि विचारतो, तुटलंय ते जोडायचं आहे म्हणजे वहिनी नक्की काय करायचे? तुम्ही फक्त सांगा. मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. तर जानकी सारंगला म्हणते, म्हणजे येत्या 15 दिवसात ऐश्वर्यासोबत ऐश्वर्यासारखंच वागायचं. सारंग विचारतो, म्हणजे? तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी सुमित्राताई मात्र जागे असतात. ना सारंग घरी आलेला असतो आणि ना ऐश्वर्या. सुमित्राताई म्हणू लागतात, किती रात्र झाली आहे, किती उशीर झाला आहे, परंतु अजूनपर्यंत ही ऐश्वर्या खरीच आली नाही आहे. अशा या अवस्थेत तिने रात्रीचं बाहेर राहणं योग्य नाही. कुठे गेली असावी? गर्भसंस्कार शिबिरला जाते म्हणाली आणि कुठे गेली काहीच कळत नाही आहे. आणि मी हिला कुठे शोधू? त्याचवेळी ऐश्वर्या घरी येते. ऐश्वर्याला पाहताच सुमित्राताई म्हणतात, ऐश्वर्या, अगं तू आत्ता येतेस? ऐश्वर्या म्हणते, हो आई, मी तुम्हाला म्हणाले होते ना, मी गर्भसंस्कार शिबिरसाठी जाते. सुमित्राताई म्हणतात, हो म्हणाली होतीस, परंतु एवढा उशीर? तर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे आई, अहो मी कधीतरीच बाहेर जाते ना, आणि तरीसुद्धा तुम्ही मला जाब विचारत आहात. सुमित्राताई म्हणतात, जाब विचारत नाही ऐश्वर्या, मी फक्त तुला विचारत आहे. आणि काय गं, आजकालच्या मुलींना त्यांच्या सासूने जरा काही विचारलं की सासू आपल्याला जाब विचारत आहे असंच वाटतं का? अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलत आहे. आणि हो, मला एक सांग, इतका उशीर का लागला तुला? ऐश्वर्या म्हणते, आई, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी गर्भसंस्कार शिबिर झाल्यानंतर मी माझ्या मॉमला भेटायला जाणार आहे. सुमित्राताई म्हणतात, हो मीच विसरले, परंतु गेली होतीस का गं? कारण अभिनंदनासाठी त्यांचा फोनही आला नाही. भेटल्यात का तुला त्या? तर आता ऐश्वर्या थोडी गडबडते आणि म्हणू लागते, नाही ना, अहो मी घरी गेले, परंतु मॉम घरीच नव्हती. मी खूप वेळ वाट पाहिली, परंतु मॉम काही आली नाही आणि म्हणूनच मी निघून आले. सुमित्राताई म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु ऐश्वर्या मला खरं खरं सांग, आज तू गर्भसंस्कार शिबिरला गेलीस ते हे जे पुस्तक आहे ना, मग 9 महिन्याचे गर्भसंस्कार तू एकाच दिवशी पूर्ण करून आली आहेस का? म्हणजे अशी कुठली गर्भसंस्कार शाळा आहे की ज्यामध्ये रात्रभर गर्भसंस्काराचं शिक्षण दिलं जातं? आता मात्र ऐश्वर्या थोडी गडबडते आणि म्हणू लागते, आई, अहो तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? सुमित्राताई म्हणतात, विश्वास आहे का, परंतु अशा अवस्थेमध्ये तू अशी रात्रभर बाहेर राहणं योग्य नाही. आता ऐश्वर्या ड्रिंक केलेली असते आणि म्हणूनच सुमित्राताईंना ती स्वतःच्या बाजूलाही उभं करत नाही. ऐश्वर्या म्हणू लागते, आई, खरंच मला उशीर झाला. तुम्हाला म्हणाले ना की मी मॉमच्या घरी गेले होते. सुमित्राताई म्हणतात, बरं ठीक आहे. ऐश्वर्या म्हणते, आई, मला खरंच खूप दमायला झालं आहे. आज ते गर्भसंस्कार शिबिर पहिलाच दिवस होता ना, मी झोपायला जाऊ का? सुमित्राताई म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु सारंग कुठे आहे गं? तर ऐश्वर्या म्हणते, मला नाही माहीत. तर सुमित्राताई म्हणतात, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, ते माझ्यासोबत नव्हते. आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो. तर आता सुमित्राताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी येते तुला पोचवायला. तर सुमित्राताईंना ऐश्वर्या म्हणू लागते, नाही नको, मी जाईन सावकाशपणे, नका काळजी करू. असं म्हणत ऐश्वर्या स्वतःला सावरत सावरत रूममध्ये झोपण्यासाठी निघून जाते. सुमित्राताई म्हणू लागतात, आता ही ऐश्वर्या घरी आली, परंतु सारंगची काळजी तर आहेच. कुठे गेला असेल हा मुलगा? सुमित्राताईंना सारंगची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सारंग आता जानकीला विचारतो, वहिनी, नक्की तुला काय म्हणायचं आहे? ह्या 15 दिवसात ऐश्वर्यासोबत ऐश्वर्यासारखंच वागायचं म्हणजे? तर जानकी म्हणते की हो सारंग भाऊजी, आत्तापर्यंत ज्यावेळी रणदिवेंच्या घरात तिने पाऊल टाकले तेव्हापासून फक्त ती नाटकच करत आली आहे. कधी घराची आदर्श सून असण्याचं नाटक, तर कधी तुमच्यावर प्रेम असण्याचं नाटक, तर कधी घरची सून म्हणून आपण सर्व रीतीभाती सांभाळत आहोत या सगळ्याचं नाटक. परंतु तिला मात्र हे माहीत नाही आहे की खोटेपणाचे फटाके हे काही काळासाठीच वाजत असतात आणि काही वेळासाठीच त्यांचा लखलखाट असतो. आपण खरे आहोत, आपली बाजू सत्याची आहे. आपल्या खरेपणाचा सूर्य हा ऐश्वर्यासारख्या अंधाराला मिटवेल आणि लवकरच तिला कळेल की खरं खोटं काय आहे. आपल्या खरेपणाच्या उजेडामध्ये तिचे डोळे टिपतील आणि तिचा खोटा चेहरा सगळ्या जगासमोर उघड पडेल. आता लवकरच आपण ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे. असं म्हणत जानकी आता सारंग आणि ऋषिकेशला तिच्या डोक्यात असणारा प्लॅन सांगू लागते.
ऋषिकेश सारंगला म्हणतो, सारंग, नेहमीच आम्ही तुला सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, तू कधीच आमचं ऐकून घेतलं नाहीस. अरे त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं हसतं खेळतं घर तोडलेस. अरे ज्या घरामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, एकमेकांना प्रेमाचा घास भरवला, एकमेकांना लहानपणीचे किस्से सांगितले, त्याच घराचे तू हिस्से केलेस. अरे आईंना तू फसवलंयस, नानांना फसवलेस, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तू फसवलेस, ओवीला दुखवलेस, आणि तरीसुद्धा तू त्या नेहमीच ऐश्वर्याची बाजू घेत राहिलास. त्या ऐश्वर्यामुळे आपल्या घराची काय अवस्था झाली पाहिली आहेस ना तू. सारंग, हे सगळं काही ऐश्वर्यामुळे होत आहे. आता तरी तुझा विश्वास आहे ना रे की या सगळ्यामागे ऐश्वर्याच आहे. सारंग, या सगळ्यामध्ये तू जानकीची अवस्था काय केली आहेस पाहिली आहेस ना तू. अरे जानकीच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझी जानकी पूर्णपणे खचून गेली आहे. अरे कित्येक वर्षानंतर तिची आई तिला मिळाली, परंतु ते सुद्धा तुम्ही हिरावून घेतलं. आता मात्र जानकीला तिच्या आईची आठवण येते. जानकी म्हणते, आई, सारंग भाऊजी, माझी आई कुठे आहे सांगा ना. मी तुमच्यासमोर हात जोडते सारंग भाऊजी, पण माझी आई मला हवी आहे. सारंग म्हणतो, जानकी वहिनी, प्लीज तू हात नको जोडूस. खरं सांगू तर तुझी आई कुठे आहे हे मलाही माहीत नाही. खरं सांगायचं तर ऐश्वर्याने मला काहीच सांगितलं नाही. त्यांनी तुमच्या आईला कुठे लपवलं आहे, कुठे आहेत, काहीच माहीत नाही. आत्तासुद्धा तुझी आई तिच्याच ताब्यात आहे, परंतु आत्ताही ऐश्वर्यानं मी विचारण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ऐश्वर्या मला काहीच कळू देत नाही आहेत. ऋषिकेश म्हणतो, परंतु तुम्हीच त्यांना घेऊन आला होता ना, त्या स्वतःहून तर आल्या नाहीत ना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्वती आईबद्दल इतकं सगळं त्यांना कसं कळालं. आता मात्र सारंग म्हणतो की हो दादा, आम्हीच घेऊन आलो होतो, कारण आम्ही ऑडिशन ठेवली होती. काही बायका ऑडिशनसाठी आल्या होत्या आणि त्यातच लता काकूसुद्धा आल्या होत्या. आम्ही ऑडिशनमध्ये त्यांचं सिलेक्शन केलं आणि त्यानंतर तर आता ऋषिकेश म्हणतो की हो, परंतु पार्वती आईबद्दल तिला कसं कळालं. तर आता सारंग म्हणतो, कारण पार्वती काकूंची डायरी ऐश्वर्याच्या हाती लागली होती आणि तीच डायरी आता पार्वती काकूंची असल्यामुळे आता सगळं काही सोपं झालेलं असतं. आणि म्हणूनच ऐश्वर्याने पार्वती काकूंच्या डायरीप्रमाणे लता काकूंना वागायला सांगितलं. त्या डायरीत जसं आहे तसंच सगळं काही घडत गेलं. आणि हे सगळं काही घडत असताना यामध्ये मात्र लता काकू गुरफटल्या गेल्या. त्यांना कळालं की आपली मुलगी कोण आहे, परंतु त्यावेळीसुद्धा ऐश्वर्याने त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मी ऐश्वर्याला म्हणाले की खरंच जानकी वहिनीची ती आई आहे का, परंतु जानकीपर्यंत तिच्या आईचं सत्य कळू नये हा सुद्धा ऐश्वर्याचाच प्लॅन होता. ऐश्वर्या म्हणाली की नाही, काही झालं तरी जानकी वहिनीचं सत्य यांना कधीही कळायला नको. आणि म्हणूनच ऐश्वर्याने सुद्धा आपण त्यांची मुलगी असण्याचं नाटक केलं, परंतु शेवटी आईला तिच्या मुलीचं सत्य कळालं आणि लता काकूंना कळालं की तूच त्यांची मुलगी आहेस. परंतु तोपर्यंत ऐश्वर्याच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन होता, कारण काहीही झालं तरी जानकी लताबाईंना भेटणार आणि म्हणूनच तिचाच बंदोबस्त करायला हवा हा प्लॅन ऐश्वर्याचाच होता. आणि त्याच प्लॅननुसार मंगळागौरीच्या दिवशी ऐश्वर्याने तो झुंबर खाली पाडला. परंतु या सगळ्यामध्ये सुदैवाने तू वाचलीस आणि लता काकूही वाचल्यात. परंतु हे सगळं काही ऐश्वर्याच घडवून आणत होती. ऐश्वर्याच तुम्हा सगळ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करत होती. मी खरंच सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेव वहिनी, असं म्हणत आता सारंग घडलेला सर्व प्रकार आणि आत्तापर्यंत ऐश्वर्याची कारस्थानं जानकीला सांगू लागतो. सारंग म्हणतो, वहिनी, या सगळ्यात मी खरंच बोलत आहे आणि खरं तर या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. मी हवं तर पोलिसांना जाऊन सगळं काही सांगेन, माझ्या गुन्ह्याची कबुली देईन, हवं तर मला शिक्षा होईल, परंतु ऐश्वर्याचं सत्य सर्वांनाच कळेल, असं म्हणत सारंग म्हणतो, मी आत्ताच पोलिसात निघतो. तर आता जानकी म्हणते, पुरावा. सारंग म्हणतो, परंतु मी आहे ना ग साक्षीदार. जानकी म्हणते, नाही, कोर्टात पुराव्यांची गरज असते. जर पुरावा नसेल तर कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही सारंग भाऊजी. कोर्टामध्ये जर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर ऐश्वर्या 2 मिनिटात तुम्हाला खोटं पाडेल, खरं तर आपल्या सगळ्यांना खोटं पाडेल. आणि म्हणूनच आपल्या हाती पुरावा असणं खूप महत्त्वाचं आहे. पुरावा ही अशी गोष्ट आहे की आपण खरे आहोत हे सिद्ध होऊ शकतं. आज पुरावा ना तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे. तर आता सारंग विचारतो, परंतु जानकी वहिनी, आता आपण काय करायचं आहे. तर आता जानकी म्हणते, सारंग भाऊजी, त्या ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबामध्ये वादळ निर्माण केलं आहे. आपल्या आयुष्यात तिने वादळ आणलं आहे, परंतु जर आपण एकत्र असू तर हे वादळ आपण परतवून लावू शकतो आणि हेच वादळ ऐश्वर्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. आणि त्यासाठी आपल्या संपूर्ण रणदिवेंची एकी असणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
या सगळ्यामध्ये तुमची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. सारंग म्हणतो, वहिनी मी खरंच सांगतोय, मी तुमच्यासोबत आहे. आता मात्र यापुढे त्या ऐश्वर्याच्या नादी लागणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत रणदिवे या आडनावाशी एकनिष्ठ राहीन आणि आपलं कुटुंब वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करेन. त्या ऐश्वर्याच्या तावडीतून आपलं कुटुंब वाचवण्यासाठी मी आता खरंच सज्ज झालो आहे. मला त्या ऐश्वर्याचा काळा चेहरा कळाला आहे वहिनी, असं म्हणत आता सारंगने जानकीशी हातमिळवणी केलेली असते. जानकी म्हणते, हो सारंग भाऊजी, आता त्या ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरलाय आता, असं म्हणत आता जानकी, ऋषिकेश आणि सारंग सर्वच जण ऐश्वर्याला धडा शिकवायचा ठरवतात. तर जानकी म्हणू लागते, नाटक करावं लागेल आपल्याला. असं नाटक करावं लागेल की ज्यामुळे ऐश्वर्याला असणारा अहंकार सगळा काही जळून खाक होईल. आत्तापर्यंत तिने रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या कुटुंबात पाऊल टाकलंय ना, मग आता तिच्या आयुष्यात मी असं वादळ निर्माण करीन की तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल. नाहीतर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही, असं म्हणत आता जानकी चांगलीच पेटून उठलेली असते. जानकी म्हणते की आता डावपेच नाही तर युद्ध होणार, हे युद्ध. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि या युद्धामध्ये तू, सारंग किंवा मी नाही तर खरे रणदिवे जिंकणार आहेत, असं म्हणत आता जानकी हात पुढे करताच ऋषिकेश आणि सारंग हातमिळवणी करतात आणि तिघंही एकजुटीने ऐश्वर्याशी सामना करण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सुमित्राताई आता ऐश्वर्याला विचारतात, ऐश्वर्या ग, सारंग कुठे आहे? ऐश्वर्यामध्ये मला काय माहीत, परंतु तुम्ही सर्वजण असे का रिॲक्ट होताय जसं काही सारंग पुन्हा कधी येणारच नाहीत. आता मात्र सुमित्राताई ऐश्वर्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, ऐश्वर्या. तर त्याचवेळी आता पोलीस घरी येतात आणि म्हणू लागतात, ऋषिकेश रणदिवे हा नंबर पहा, ही गाडी तर रणदिवे कुटुंबाच्याच नावे आहे ना? तर आता ऋषिकेश म्हणतो की हो, ही गाडी माझ्याच नावावर आहे, परंतु ही गाडी माझा धाकटा भाऊ सारंग रणदिवे हा चालवत असतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, या गाडीचा काल रात्री मेजर अपघात झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश धक्का बसल्याचं नाटक करतात. तर आता पोलिसांसोबत ऋषिकेश आणि जानकीही निघालेले असतात. तर दुसरीकडे सारंग मात्र हे सगळं काही नाटक करत असतो. जानकी म्हणू लागते, आता आपल्या या नाटकाची खरी सुरुवात, असं म्हणत जानकी आणि सारंग टाळी देतात आणि त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते. आता मात्र सारंग मेल्याचं नाटक करतो आणि निपचिप पडून असतो. जानकी आणि ऋषिकेश रडण्याचं नाटक करतात. जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही आम्हाला एवढ्या लवकर का सोडून गेलात? आणि त्याचवेळी तिथे ऐश्वर्या आलेली असते. सारंगची ती अवस्था पाहून ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून जाते. आता जानकी, सारंग आणि ऋषिकेश यांच्या या नाटकामध्ये ऐश्वर्या कशाप्रकारे फसेल आणि आता ऐश्वर्या हिला धडा शिकवण्यामध्ये जानकी, सारंग यशस्वी ठरतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. सारंगच्या मदतीने जानकीला तिची आई परत मिळेल का, हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.